नमस्ते मित्रांनो, आपण आत्ता आलेलो आहोत ते करमाळा तालुक्यातील कमलादेवीच्या समोर. आणि काही वर्षांपूर्वी अख्ख्या महाराष्ट्राला देशाला याड लावलेला चित्रपट सैराट. आणि त्या सैराट चित्रपटात हेच ते झाड, या झाडावरती बसलेली आरची आणि परशा. त्याच्याच बाजूला आपण पाहायला गेलो की आपल्याला इथं विहीर आहे 12 वय. बाबा ही किती पायऱ्यांची 12 वय? ही 12 किती पायऱ्यांची? 96. तर या पायरीचं वैशिष्ट्य असं आहे, 96 पायऱ्या असलेली 12 वय. आणि खूप छान पद्धतीचं साईडला जर बघायला गेलो तर साधारणतः 5 फुटाची भिंत आहे. सगळ्या तोडी बांधकामात काम झालेलं आहे. पण आता मोजूच 1 2 3 4 5 6 खूप छान पद्धतीची हे बांधकाम आहे. करमाळा तालुक्यात जर बघायचं झालं तर पूर्वी म्हणजे शिवकालीन परिस्थितीत या परिसरात निंबाळकर राजघराण्याचं सत्ता असायची किंवा तेच इथले कारभारी असायचे. तर त्यांच्या कार्यकाळात ही बांधलेली साधारणतः 1700च्या आसपास ही 12 बांधलेली आहे. हिंदू धर्म म्हटलं की बंबम भोलेश्वर आणि त्याच्या आसपास किंवा मंदिराच्या आसपास असणारी 12 जसे आपण सातारा जिल्ह्यातही पाहतो. खूप छान पद्धतीचे आहे. आणि ही तर निम्म्या टप्प्याच्या आल्यानंतर एक मध्यांक होतो आणि इथून परत पलीकडे जायला जागा आहे दोन्ही बाजूनी. खूप छान पद्धतीची कमाने, साधारणतः 400 वर्षापूर्वीचं बांधकाम आजही किती सुस्थितीत आहे याचा उत्तम नमुना. परंतु दुसऱ्या बाजूने विचार करायचं झालं तर या बारवची म्हणावं अशी स्वच्छता नाही आहे. इथूनही खाली जायला इथे गेट केले, शक्यतो खाली जाऊन देत नसतील. एक 2 3 4 5 6 7 आणि 8 अष्टकोन पद्धतीची ही 12 आहे. आणि अंदाजे त्याला बांधकामाची थर मोजायचं झालं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे बांधकामाप्रमाणे पायऱ्या. तर 96 थरांची ही 12 आहे आणि 96च पायऱ्या आहेत. तिथून चालू होतात ते वरपर्यंत. आणि येणारे पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. आमच्याबरोबर असणारे आमचे मित्र विकास कांबळे असतील किंवा पिनुशेट. पिनुशेट कसं वाटतंय? खूप छान आहे. यावर तिथं पुढे जाऊन एकदा रिस्क स्वीकारू नका पण. परंतु याच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर या बांधकामात आजही स्वरूप खूप छान आहे. परंतु त्या बांधकामात छोटी छोटी झाडं उगवायला लागलेली आहेत आणि ते काढणं गरजेचं आहे. कारण भिंतीत उगवणारी झाडं त्या बांधकामाला नादुरुस्त करतात. त्यासाठी ह्या जुन्या वास्तू जपल्या पाहिजेत, याला एक वेगळं पण दिलं पाहिजे. नमस्ते मित्रांनो, आपला महाराष्ट्र म्हणजे खूप वेगवेगळ्या गोष्टींचा प्रचंड भरणं असणारं राज्य. आणि या राज्यात आपण आज आहोत ते सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात. करमाळा प्रत्येक गावाचं एक वैशिष्ट्य असतं. तसंच करमाळा तालुक्यात एक वैशिष्ट्य म्हणजे कमलादेवी. या कमलादेवीला खूप इतिहास आहे, साधारणतः 400-450 वर्षापूर्वीचा आहे. परंतु त्याच्या आसपास झालो आपण तर आपल्याला इथं पाहायला मिळते साधारणतः 96 पायऱ्यांची 12. आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हटलं तर याच्याकडे पाहिलं पाहिजे. आपण या भागात आलो तर नक्की या 12ला भेट दिली पाहिजे. पाहायचं झालं तर बरोबर तळापासून वरपर्यंत 96 12 आहेत. खूप आखीव रेखीव काम आहे आणि अष्टकोनात बांधलेली, वर 2 मोठींचं रचना केलेली. परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर आजही त्यात थोडं पाणी, परंतु त्याची म्हणावाशी निगा राखली जात नाही. त्याच्यात खूप कचरा आहे. या ठिकाणी पर्यटक येतात. या ठिकाणच्या प्रशासनाने जर त्याची व्यवस्थित देखभाल केली आणि जर लोकांना आकर्षित केलं तर एक पर्यटनाचं एक छान केंद्र म्हणून हा भाग डेव्हलप होऊ शकतो. परंतु गरज आहे ती येथील प्रशासनाने ती मानसिकता दाखवण्याची. नक्कीच या भागात आला तर या भागाला भेट द्या. आणि या भागात आल्यानंतर आपल्याकडून या भागाचं काही नासधूस किंवा आपल्याकडून कचरा इथं टाकला गेला नाही पाहिजे याची काळजी घेऊन आम्ही हा परिसर खूप छान पद्धतीने पाहिला. खूप मस्त आहे. धन्यवाद.